पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी गोळीबाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे। अमरावती शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात संतप्त भावना, घोषणा आणि शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालंय। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर अमरावती शहरात संतापाची भावना उसळली आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। मोर्चाला हनुमान चालीसा पठण करून सुरुवात करण्यात आली। शेकडो युवक भगवे ध्वज, घोषणांचे फलक घेऊन दुचाकींवरून निघालेत। राजकमल चौकात अतिरेकी हल्ल्यात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। भारत माता की जय, भारत माता की जय। जयस्तंभ चौक, इरविन चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय चौकात मोर्चा दाखल झाला। देशद्रोह्यांना फासावर लटकवा, भारत माता की जय, सैन्याला मोकळं करा अशा घोषणा देत या मोर्चात उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात। शहरातील व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत या निषेधाला पाठिंबा दिलाय। श्याम चौक, इतवारा बाजार, नागपुरी गेट परिसरात संपूर्ण बंद पाळण्यात आला। संतप्त नागरिकांनी सिटी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना केंद्र सरकारकडून अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले आहे। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात शहरभर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। पहलगाम येथील या भयानक घटनेनंतर अमरावतीत दाखवलेला एकतेचा आणि देशभक्तीचा जलवा हा केवळ निषेध नव्हे तर जागर आहे, देशाच्या सुरक्षेसाठी सजग नागरिकांचा।